रुग्णालयात उपचारासाठी गेली, पण परत आली मृतदेह बनून. 2,000 रुपये दिले तरी जीव वाचला नाही. डॉक्टर म्हणाले, तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा. ही आहे बीडच्या आरोग्य व्यवस्थेची काळी बाजू. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. बीड जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा इतिहास अलीकडच्या काळात वैद्यकीय निष्काळजीपणा, प्रशासकीय अनास्था आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी डागाळलेला आहे. या व्यवस्थेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक घटनांपैकी एक म्हणजे एप्रिल 2025 मध्ये घडलेले छाया गणेश पांचाळ यांचे मृत्यू प्रकरण. हे प्रकरण केवळ एका मातेच्या मृत्यूचे नसून ते ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांच्या सडलेल्या अवस्थेचे आणि तिथे राबणाऱ्या यंत्रणेच्या अमानवीय वर्तनाचे प्रतीक बनले आहे. छाया पांचाळ यांच्या मृत्यूनंतर उसळलेले जनआंदोलन आणि त्यातून समोर आलेले वैद्यकीय गुन्हेगारीचे पदर महाराष्ट्राच्या आरोग्य प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात. बीड जिल्हा रुग्णालय हे मराठवाडा विभागातील एक महत्वाचे आरोग्य केंद्र मानलं जातं. परंतु गेल्या काही वर्षात हे रुग्णालय उपचाराऐवजी वादांचे केंद्र बनले आहे. छाया पांचाळ यांच्या मृत्यूच्या घटनेच्या वेळी रुग्णालयाची प्रशासकीय अवस्था अत्यंत दयनीय होती. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थरात यांच्या निलंबनानंतर रुग्णालयाचा कारभार प्रभावी अधिकारी डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे होता. अशा अस्थिर वातावरणात रुग्णालयातील शिस्त आणि नैतिक मूल्य पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येते. छाया गणेश पांचाळ, वय अंदाजे 25 वर्ष, राहणार आंबिल वडगाव, यांना प्रसूतीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी ही घटना घडली, ज्याने संपूर्ण जिल्हा हादरवून टाकला. छाया यांची प्रसूती नैसर्गिक झाली, परंतु त्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणावर अतिरक्तस्राव झाला. वैद्यकीय शास्त्रात प्रसूतीनंतरचा अतिरक्तस्राव ही एक अत्यंत गंभीर पण उपचार करण्यायोग्य स्थिती मानली जाते. मात्र छाया पांचाळ यांच्या बाबतीत ही स्थिती मृत्यूला कारणीभूत ठरली, कारण तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांनी वेळीच उपचार देण्यास नकार दिला किंवा विलंब केला. मृतांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार प्रसूती सुलभ करण्यासाठी आणि व्यवस्थित उपचार करण्यासाठी तेथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी 2,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अत्यंत गरिबीत असलेल्या या कुटुंबाने छायांच्या जीवासाठी ते 2,000 रुपये दिले, तरीही त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. छाया पांचाळ यांच्या मृत्यू प्रकरणातील सर्वात वेदनादायक पैलू म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन. छाया यांच्या आईच्या दिलेल्या साक्षीनुसार जेव्हा छाया यांना रक्तस्राव सुरू झाला आणि नातेवाईकांनी डॉक्टरांना मदतीसाठी बोलावले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांनी त्यांना अत्यंत अपमानजनक उत्तर दिले. आम्ही सर्वजण आता ड्युटी संपवून निघून जातोय, तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा, असे उत्तर एका डॉक्टरने दिल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार अतिरक्तस्राव सुरू झाल्यानंतर तातडीने रक्ताची व्यवस्था करणे आणि रक्त गोठवण्यासाठी आवश्यक औषधोपचार करणे गरजेचे असते. मात्र छाया यांच्या बाबतीत डॉक्टरांनी आधी रक्ताची तपासणी करण्यास वेळ घालवला आणि त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली. या संपूर्ण प्रक्रियेत झालेला विलंब छाया यांच्या जीवावर बेतला. याला केवळ निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, तर तो एक प्रकारे इन्स्टिट्यूशनल खून आहे. कारण तिथे साधन सामग्री उपलब्ध असूनही केवळ मानवी प्रवृत्ती आणि भ्रष्ट वृत्तीमुळे एका महिलेचा जीव गेला. छाया पांचाळ यांच्या मृत्यूने बीडमध्ये तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर प्रशासनाने चौकशीचे नाटक सुरू केले. सुरुवातीला 5 सदस्यांच्या समितीसमोर छायांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची त्रिसदस्यीय आणि नंतर 4 सदस्यीय समिती स्थापना करण्यात आली. या चौकशी समितीचे नेतृत्व लातूर परिमंडळाच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर अर्चना भोसले कीर्तक यांच्याकडे देण्यात आले. या समितीला 4 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र या चौकशी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पारदर्शकतेचा अभाव दिसून आला. रुग्णालयातील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार चौकशी समितीसमोर कागदपत्रे सादर करण्यापूर्वीच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांमुळे मूळ केस पेपर्समध्ये फेरफार केली. तसेच या दोषी डॉक्टरांना वाचवण्यासाठी काही बड्या राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावली होती, असाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. चौकशी अहवालात 11 गंभीर मुद्दे डॉक्टरांच्या विरोधात असतानाही शेवटी डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आल्याचे समोर आले आहे. हा विरोधाभास स्पष्टपणे दर्शवतो की प्रशासकीय यंत्रणा आपल्याच कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते. न्याय मिळवण्यासाठी छाया यांचे पती गणेश पांचाळ आणि नातेवाईकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या लढ्याला
सामाजिक कार्यकर्त्या किष्किंधा पांचाळ आणि विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था यांनी बळ दिले. 4 ऑगस्ट 2025 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक विशाल आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सरकारी इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले, ज्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. मात्र प्रशासनाने केवळ एका परिचर मावशीचे निलंबन करून मूळ दोषी डॉक्टरांना संरक्षण दिले, असा आरोप किष्किंधा पांचाळ यांनी केला आहे. याला त्यांनी रोगमशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी उपमा दिली, कारण मुख्य निर्णय घेणारे डॉक्टर मोकाट होते आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाई करून वेळ मारून नेली. बीड जिल्ह्याचे राजकारण हे नेहमीच आरोग्य व्यवस्थेवर प्रभाव टाकत आले आहे. छाया पांचाळ प्रकरणातही सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले, तर सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. राजकीय नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपात मूळ पीडितेचा न्याय मात्र भरडला गेला. बीड जिल्हा रुग्णालयात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि कमिशनचे राकेट हे राजकीय आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही. छाया पांचाळ यांच्या प्रकरणातील लाचखोरी ही केवळ वैयक्तिक नसून ती संस्थात्मक भ्रष्टाचाराचा भाग आहे. जेव्हा एखादे कुटुंब सरकारी रुग्णालयात येते तेव्हा ते मोफत उपचारांच्या आशेने येते, मात्र तिथेही पैसे मोजावे लागणे आणि तरीही रुग्ण दगावणे हे लोकशाहीतील सर्वात मोठे अपयश आहे. मयत छाया पांचाळ यांचे पती गणेश पांचाळ यांनी वारंवार पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी BI बालर यांची भेट घेतली. पोलिसांनी चौकशी अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. मात्र वैद्यकीय समितीने अहवाल तांत्रिक शब्दछल करून डॉक्टरांना वाचवल्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास अडचणी येत होत्या. भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अ नुसार वैद्यकीय निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल केले जातात. मात्र छाया पांचाळ यांच्या प्रकरणात पुराव्यांची कमतरता नसतानाही केवळ मेडिकल बोर्डच्या अहवालाचा वाट पाहत वेळ काढला गेला. एप्रिल 2026 पर्यंत म्हणजे या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही चौकशी अहवालातील ताशेरे केवळ कागदावरच राहिले आणि दोषी डॉक्टर नर्सवर अद्यापही ठोस फौजदारी कारवाई झालेली नाही. छाया पांचाळ यांच्या कुटुंबाचा लढा हा केवळ त्यांच्या पत्नीसाठी नाही, तर बीडमधील प्रत्येक कुटुंबासाठी आहे. जोपर्यंत दोषी डॉक्टर आणि नर्स गजाआड जात नाही तोपर्यंत बीडची आरोग्य व्यवस्था सुधारणे अशक्य आहे. प्रशासन आणि सरकारने आता तरी डोळे उघडून या पांढऱ्या कोटातील मारेकऱ्यावर कठोर कारवाई करावी. हीच छाया पांचाळ यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आज 1 वर्ष झालं, पण अजूनही ना गुन्हा, ना शिक्षा, ना न्याय. प्रश्न एकच आहे, गरीब माणसांचा जीव इतका स्वस्त आहे का? सरकारी रुग्णालय म्हणजे मृत्यूचं दार बनले का? जर आज आवाज उठवला नाही तर उद्या ही छाया कुणाच्याही घरात पडू शकते. हा व्हिडिओ शेअर करा, कारण ही फक्त छायाची गोष्ट नाही, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे.